शेतकरी मित्रांनो, ही जी मशीन तुम्ही सध्या पाहत आहे ही आहे तूर शेंडे कापणी यंत्र। 1360 रुपये या मशीनची किंमत आहे। ॲग्री पॉवर कंपनीची ही मशीन आहे। घरपोच होम डिलिव्हरी आपल्याला ह्या मशीनची मिळते। पोस्टाद्वारे मशीन येते आणि या मशीनची मजबूती तुम्हाला मी सांगतो थोडक्यात। तर या मशीनचे वैशिष्ट्य काय आहे की स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे। ब्लेड हे अखंड आहे। त्यानंतर नायलॉन मटेरियलमध्ये याचं गाठ बनलेलं आहे आणि हे ग्लास फील्ड नायलॉनचं मटेरियल आहे आणि हा जो पाईप आहे हा सुद्धा ग्लास फील्ड नायलॉनमध्ये बनवला गेला आहे। ॲग्री पॉवर कंपनीची मशीन आहे। या ठिकाणी याचं ब्लेड आहे, ब्लेडने हे चालू होते। याचा RPM जो तुम्ही फिरताना आत्ता पाहिला, हे बघा, हा केबल आहे। केबल आपल्या पंपाला लागतो आणि हे पंप विशेष म्हणजे ॲग्री पॉवरचं पंप आहे, स्टॉर्म नावाचं, बघा ॲग्री पॉवर। आणि हे लिथियम आयन बॅटरी पंप आहे। या पंपाची वजन फारच कमी आहे, 3.5 किलो कमी वजन आहे। भारतात जे पंप राहतात त्यापेक्षा 3.5 किलो वजन कमी। आता मुख्य मशीन म्हणजे ही तूर शेंडे कापणीसाठी वापरते। बघा, आता तूर शेंडे कापणी आपल्याला दिसत आहे। इथे होताना काही शेतकरी आहे आणि तूर शेंडे कापणीचा इथे डेमो चालू आहे। तूर शेंडे कापणी केल्यामुळे होते काय, तर तूर शेंडे कापणी केल्यामुळे तुरीचं उत्पन्न जबरदस्त वाढते। कारण आता सगळ्यात महत्त्वाचं, इथे शेंडा जेव्हा कापला जातो, आता या ठिकाणचा हा शेंडा कापला गेलेला आहे। हा शेंडा जेव्हा कापला जातो तर इथून 4 शेंडे तयार होतात। तुरीची शेंडे कापणी रेकमेंड विद्यापीठं करतात 30व्या दिवशी, 60व्या दिवशी आणि 90व्या दिवशी। तर ह्या 3 वेळा शेंडे कापणी झाली पाहिजे। आणि ही शेंडे कापणी झाल्यानंतर काही ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव असतो, काही ठिकाणी नसतो। म्हणजे जसं मी माझ्या शेतात शेंडे कापणी केली होती त्यावेळेस मी कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक फवारलं नव्हतं आणि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट झाले नाही। परंतु ही मशीन जेव्हा तुम्ही बोलावणार तेव्हा या मशीनसोबत तुम्हाला एक माहितीपत्रकसुद्धा मिळणार। त्यात तुम्ही नंतर म्हणजे जेव्हा आपली शेंडे कापणी होते त्यानंतर काय फवाराचं हे तुम्हाला त्यातून सर्व काही माहिती मिळते। त्यासोबत एक नंबरसुद्धा दिलेला असतो। त्या नंबरवर सुद्धा तुम्ही फोन करून विचारू शकता की नेमका तुम्हाला काही अडचणी आहे का, किंवा कोणत्या प्रकारच्या फवारण्या केल्या गेल्या पाहिजे, किंवा तुरीचं नियोजन कशा प्रकारे केलं गेलं पाहिजे। त्यानंतर ही मशीन जे तुम्हाला स्क्रीनवर आता नंबर दिसत आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, लगेच ही मशीन बुक करा। कारण सध्या तुरीचं पीक महाराष्ट्रात पावसामुळे विविध ठिकाणी पेरण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहे। म्हणजे तुरीचं वय वेगवेगळं आहे। उगवणीपासून 30व्या दिवशी, 60व्या दिवशी आणि 90व्या दिवशी हे पेरणी आपण ही शेंडे खोडणी केली पाहिजे। स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर तुम्ही कॉल करा आणि मशीन बुक करा। मशीन खूप जबरदस्त आहे, याला गाडसुद्धा आहे आणि या मशीनमुळे मजुराची खूप मोठी बचत होणार आहे। तर असे एकंदरीतच फायदा आहे। बाकी ॲग्री पॉवर चॅनलवर तुरीचं उत्पन्न कसं वाढवायचं म्हणजे दुप्पट करायचं, कारण तुरीचे भाव जे आहे सध्याच्या परिस्थितीत स्टेबल आहे आणि चांगलं उत्पन्न मिळवून देणारं हे एकमेव पीक असं सध्याच्या परिस्थितीत काही भागात ह्या मुख्य पीक म्हणून याचं उत्पन्न घेतलं जाते तुरीचं। त्यामुळे तुरीचं उत्पन्न हे निश्चितच वाढायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल। म्हणून हा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत। ज्यांना शेंडे कापणी मशीन लागेल त्यांच्या घरी पाठवत आहोत। घरी आल्यावर तुम्ही पैसे द्यायचे आहे पोस्टमनकडे। धन्यवाद।